आणि खरातचा निकटवर्तीय शेळकेला पुरावे नष्ट करण्यासाठी मारलं असा आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी केलाय। पार्किंग पोझिशन मधल्या गाडीला धडक हे पटत नाही असं अंजली दमानिया यांचं सुद्धा म्हणणं आहे। अपघाताबाबत शंकेला वाव आहे असं दमानिया म्हणतात। अपघाताची चौकशी होईल अशी अपेक्षा आहे। समृद्धी महामार्गावरती जितेंद्र शेळके यांचं निधन झालं होतं आणि त्यानंतर आता शंका घ्यायला सुरुवात झालेली आहे। शेळके हे खरातच्या शिवानिका संस्थेचे उपाध्यक्ष होते। बंधुबाबा अशोक खरातचं काय झालं? त्याचा जो मुख्य पुरावावाला होता त्याचा ॲक्सिडेंट करून घेतला, सरकारने करवला। मी ठराविक मी सांगतो, कारण की हा अशोक खरात हा सरकारचाच प्यादा आहे आणि या सरकारच्या प्याद्याला वाचवण्यासाठी ज्या पद्धतीनं हा जो प्रयत्न सुरू झालेला आहे तो निंदनीय आहे। त्याच्याच पुरावा नष्ट करण्यासाठी ज्या पद्धतीने त्याला मारलं गेलेलं आहे हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे। त्याच्यात कुठेही म्हणजे 120च्या स्पीडने कधीही कुठली गाडी इतक्या पार्किंग पोझिशन मध्ये येऊन कुठच्याही ट्रकला रॅम करणं हे माझ्या बुद्धीला पटत नाही। त्यामुळे शंकेला नक्कीच याच्यात वाव आहे आणि अस्वस्थ करणारी ही गोष्ट आहे की 3च दिवसापूर्वी ईडीची त्यांच्यावर चौकशी झाली होती। आता हे शेळके कोण आहेत? नंबर 2च्या पदावर आहेत। त्यांच्या खाली कल्पना खरात आहेत, त्यांच्या खाली रुपाली चाकणकर आहेत। याचा अर्थ त्यांना शिवनिका संस्थानाच्या अनेक गोष्टी अनेक व्यवहार माहिती असतील। तर दिस इज डेफिनेटली डिस्टर्बिंग आणि याची चौकशी नेहमीप्रमाणे होईल।